वर्धा जिल्ह्यात अवैध दारू तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून स्थानिक गुन्हे शाखा वर्धा वडनेर परिसरात सापळा रचत एक मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत देशी दारूने भरलेले स्विफ्ट कार, 2 आरोपी आणि एक मोबाईल नेटवर्कचा पुरवठादार असा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वडनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे संविधान चौक वडनेर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 येथे सापळा रचण्यात आला। थोड्याच वेळात मेटॅलिक ग्रे रंगाची स्विफ्ट कार त्या मार्गावरून येताना दिसली। संशयाच्या आधारे कार थांबवून तपासणी केली असता तिच्यात देशी दारूने भरलेले 5 मोठे खोक्यांचे बॉक्स आढळले। गर्जन बिरबल खैरे वय 40 वर्ष राहणार कारंजी तालुका पांढरकवडा जिल्हा यवतमाळ, सुजल हनुमान पदिले वय 19 वर्ष राहणार करंजी तालुका पांढरकवडा जिल्हा यवतमाळ, संदीप जयस्वाल अकोला बाजार पुरवठादार यांना अटक करण्यात आले आहे। देशी दारूच्या 292 शीलबंद बाटल्या, 5 खोक्यात भरलेल्या स्विफ्ट कार, 2 मोबाईल फोन असा एकूण जप्त मालमत्ता किंमत 9,06,800 जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सर्व मुद्देमाल ताब्यात घेत दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला असून तिघांवर कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र 24 करिता संतोष देशमुख, वर्धा।